जय भगवान या शब्दामध्ये किती शक्ती आहे, किती कनेक्शन लगेच होऊन जातं. काल माझ्या मुलाबरोबर अनेक महिन्यानंतर मी जेवायला गेले होते. त्याचे मैत्रिणी मित्र होते काही. तो जो मॅनेजर होता तिथला, त्यांनी मला सोडण्यासाठी त्यांचे बॉडीगार्ड्स खाली पाठवले लिफ्टमधून. आणि तो बॉडीगार्ड मला एकदम म्हणाला, जय भगवान ताई. एका मिनटात कनेक्शन झालं. कुठला रे तू? तो म्हणाला, आष्टीचा. अगदी आर्यमननी पण हसून सांगितलं, आपल्याकडचं दिसतोय. खरं सांगायचं झालं तर काही शब्द आपल्याला लगेच कनेक्ट करत असतात. भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त मी कसं आपल्याला सांगू की भगवान बाबांच्या विषयी काय माझ्या मनामध्ये भावना आहेत, काय मला भगवान बाबांविषयी वाटतं. शब्दात माझ्याकडे वर्णन करताच येत नाही, शब्द अपुरे पडतात. आज भगवान बाबाच्या जयंतीच्या निमित्त त्यांचं पूजन करताना हीच प्रार्थना केली की आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या, आपल्यापेक्षा गरजू असणाऱ्या लोकांच्या नेहमी कामाला आपण यावं. त्यांच्यासाठी नेहमी एक सुरक्षा कवच आपण असावं. बघा, हा बादशाह येऊन बसलाच आहे. मी कितीही त्याला म्हणते तिकडे बस, तरी तो तिथेच बसतो. त्याच्यातही भरपूर भक्ती आहे असं दिसतंय. भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करते. त्यांचा जन्म ज्या संस्कारांसाठी गेला, ज्या विचारांसाठी गेला, ज्या आचारांसाठी गेला, त्या आचार विचार आणि संस्कारांसाठी माझंही जीवन कारणी लागो. जय भगवान. मागे हनुमंताचा जाप चालू आहे, कारण भगवान बाबांची पूजा सुरू होईपर्यंत माझ्याकडे जे यूट्यूबवर मी लावते मंत्र, त्याच्यात हनुमंताचा जाप सुरू झाला. असो, प्रत्येक चेतना ही एकच आहे. सर्व कणाकणात ईश्वर आहेच. जय भगवान.